नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या येणाऱ्या काही एपिसोडमध्ये असे होणार की आता आपल्याला सायलीला चक्कर येत असतात, सायलीला उलट्यासुद्धा होतात. सर्वांना टेन्शन आलेले असते की सायलीला असा त्रास का होतो. परंतु कल्पनाने मात्र ओळखलेले असते की सायलीला हे सर्व प्रेग्नन्सीचे लक्षण आहे, म्हणजे नक्की आपले अर्जुन आणि सायली आईबाबा होणार. तेव्हा तर आपली कल्पना त्यांना मस्त असा पेढासुद्धा भरवते. सायली आणि अर्जुनला तर धक्का बसतो की हे शक्यच नाही, मग हे शक्य झालेच कसे आणि आम्हाला आईबाबा कसे होऊ शकतो आम्ही. अर्जुन पुढे तर मोठा असा चमत्कारच झालेला असतो. अर्जुन विचार करतो की आमच्यामध्ये ते नातं नाही, मग मिस सायली ह्या प्रेग्नेंट कसे असू शकतात. तेव्हा मात्र आता सर्वांना एकच टेन्शन उभे राहिलेले असते. कल्पना, पूर्णाई आजी यांना तर खूप आनंद झालेला असतो. पूर्णाई आजी तर घरात बाळ येण्याची खूप तयारी करत असते आणि सर्व घरामध्ये बाळाचे फोटो लावलेले असतात. बाळाचा पाळणा कुठे असेल म्हणून सर्व रूमची डेकोरेशन ही बाळ येण्याच्या त्याच्या तयारीने आणि स्वागताने सुरू झालेली असते. अर्जुन आणि सायलीला मात्र धक्का बसलेला असतो की नेमकं आता काय करायचे आणि आता हे सत्य जर लपवले तर दुसरे सत्य ही सर्वांसमोर येईल, म्हणून दोघांना सुद्धा जाम टेन्शन आलेले असते. मात्र देवी आईचा काही चमत्कार वेगळाच असतो आणि आपले सायली आणि अर्जुन खरंच आईबाबा होणार असतात. जोगतीन आईने जो संकेत दिलेला असतो तो संकेत आता खरंच खरा होणार असतो, कारण अर्जुन आणि सायली खरंच आईबाबा होऊन सुभेदारांच्या फॅमिलीला बाळाची सुख ते देणार असतात आणि नातवाची सुख पूर्णाई आजीला मिळणार, म्हणून प्रताप, कल्पना आणि सर्वजण खूपच खुश असतात. बाळाची तयारी ही धुमधडाक्यात चालू होते. तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली घरी आल्यानंतर अर्जुन म्हणत असतो की मम्मा, डॉक्टरांनी सायलीच्या सर्व तपासण्या केल्या परंतु तसे काहीच नाही. कल्पना म्हणत असते की अरे अर्जुन, सायलीची ही प्रेग्नन्सी टेस्ट डॉक्टरांनी केली की नाही. तेव्हा अर्जुन नाही म्हणतो. तेव्हा ते अस्मिता असते. अस्मिता हे सर्व ऐकते. अस्मिता म्हणत असते की असे कसे शक्य आहे आणि अस्मिताच्या मनात एक प्लॅन येतो. ती मनात म्हणत असते की आता नक्की अर्जुन आणि सायली हे खरे नवरा बायको आहे की नाही हे आता आपल्याला क्लिअरपणे सांगता येईल, कारण आता त्यांच्यावर लक्ष ठेवून ते खरंच नवरा बायको असतील तर सायली ही खरंच प्रेग्नेंट असेल असे तिला समजून घेण्यासाठी ती कल्पनाला म्हणत असते की आपण दुसऱ्या डॉक्टरांना सायलीची ही तवची म्हणजे जी काही प्रेग्नन्सी टेस्ट आहे ती करण्यासाठी सांगू. तेव्हा मात्र कल्पनाच्या डोक्यात सुद्धा ती आयडिया येते आणि कल्पना म्हणते की हो अस्मिता, तू एकदम योग्य बोलते आणि आपण लगेच सायलीची टेस्ट करून घेऊयात, कारण सायलीला तर त्रास खूप होतो आणि सायलीला हा त्रास जर कायम होत असेल तर सायलीची तब्येत ही आणखीनच नाजूक होईल आणि जर सायली प्रेग्नेंट असेल तर बाळावर सुद्धा त्याचा परिणाम होईल, म्हणून कल्पनाला हे म्हणणे पडते. तर अस्मिता लगेच प्रियाला हे सर्व फोन करून सांगते की आपल्याला अर्जुन आणि सायली हे खरे नवरा बायको आहे की नाही हे आपल्याला शोधण्यासाठी आपल्याकडे एक म्हणजे भक्कम पुरावा येईल, कारण आपण आपल्या डॉक्टरांना बोलावून सायलीची म्हणजे ती टेस्ट करू शकतो. तेव्हा अस्मिता आणि प्रिया तर खूप खुश होतात, कारण अर्जुन आणि सायली हे खरे नवरा बायको आहे की नाही हे शोधण्यासाठी त्यांना एक आधार भेटलेला असतो. तेव्हा मात्र डॉक्टर आल्यानंतर सायलीला चेक करतात आणि सायलीला चेक केल्यानंतर जी काही ही प्रेग्नन्सी टेस्ट असते ती पॉझिटिव्ह आलेली असते. ते बघून कल्पनाला तर खूप आनंद होतो. कल्पना म्हणते की आपली सायली ही प्रेग्नेंट आहे. ते ऐकून पूर्णाई आणि सर्वांना तर आनंद होतो. मात्र अर्जुन आणि सायली यांना धक्का बसलेला असतो. तेव्हा सायलीला मात्र मोठा प्रश्न पडलेला असतो. सायली ही अर्जुनला म्हणत असते की अर्जुन सर, तुमचा विश्वासच कसा बसला की मी प्रेग्नेंट कशी राहू शकते. मी तुम्हाला किती सांगण्याचा प्रयत्न करते की मी दिवसभर फक्त तुमच्याशी भांडत राहते, तुमच्या व्यतिरिक्त माझा कोणाशीही संबंध येत नाही आणि कोणत्या पुरुषाबरोबर सुद्धा मी बोलत नाही, तरी सुद्धा तुम्ही मला हा प्रश्न विचारतात की हे पोटातले बाळ
कुणाचे आहे आणि हे काम फक्त अस्मिता आणि प्रिया ह्या दोघीच करू शकतात. नक्की त्यांचे काहीतरी कारस्थान असेल. त्या दिवशी अस्मिता ताईंनी आपल्या घरा म्हणजे रूममध्ये मोबाईल लपून ठेवला होता. त्यांना हे शोधायचे होते की आपण खरे नवरा बायको आहोत की नाही, म्हणून तो व्हिडिओ त्यांना शूट करायचा होता आणि तो व्हिडिओ सर्वांना दाखवून आपले खरे नवरा बायको म्हणजे खोटे नवरा बायकोचे हे सत्य सर्वांसमोर त्यांना आणायचे होते. म्हणून आता ही प्रेग्नन्सीचे खोटे रिपोर्ट बनवून त्यांना काहीतरी हे साध्य करायचे असेल. नक्की हा सर्व प्लॅन त्यांचाच असेल. सायलीने मात्र हे सर्व ओळखलेले असते. अर्जुन म्हणत असतो की आपण लगेच सर्वांना जाऊन सांगू की सायली तू प्रेग्नेंट नाही म्हणून. सायली म्हणत असते की आता कुठेतरी मला पूर्णाईने कधी जवळ घेतले, म्हणजे पूर्णाईने मला माफ केले आणि परत जर आता हे सांगितले तर पूर्णाई आजी मला या घरातून सुद्धा काढू शकतात. तेव्हा मात्र अस्मिता आणि प्रियाना त्यानंतर एकत्र एका रूममध्ये येतात आणि त्यांचा डोक्यामध्ये हा प्लॅन चालू असेल की आपण जे काही प्लॅन केलेला आहे त्याने तर काही सिद्ध होणार नाही आणि सायली जर खरंच प्रेग्नेंट असेल तर काय करायचे. तेव्हा लगेच त्यांना प्रश्न पडतो. तेव्हा लगेच प्रिया म्हणत असते की आपण सायलीच्या पोटातील ते बाळ आहे ना ते मारण्याचा प्रयत्न करू, म्हणजे सायली आणि अर्जुन हे खोटे नवरा बायको आहे हे सुद्धा सिद्ध होईल आणि बाळाचे जी काही पूर्णाई आजीने तयारी चालू केलेली आहे ती सुद्धा पूर्णाई आजी ही रागवून सर्व काही सायलीवरच रागाडेन आणि सायलीला नक्की या घरातून बाहेर काढेन. पूर्णाई आजीला असे वाटेल की सायली ही खोटीच आहे आणि खोटंच बोलते. तेव्हा मात्र पूर्णाई आजीने हे सर्व अस्मिता आणि प्रियाचे बोलणे ऐकलेले असते आणि त्यांचा पुढचा काय प्लॅन असतो हे पूर्णाई आजीच्या डोळ्यासमोर आलेले असते. तेव्हा पूर्णाई आजी म्हणत असते की काय ग प्रिया काय बोलतेस हे, सायलीच्या पोटामध्ये माझ्या अर्जुनचा मुलगा असून ते बाळ आणि मी त्याची पणजी आहे आणि माझ्या नातवाला तू मारण्याचा प्रयत्न करतेस काय. परत या घरामध्ये येण्याचा सुद्धा प्रयत्न करू नको. मी तन्वी आहे म्हणजे प्रतिमाची मुलगी म्हणून तुला माफ करते. पण तर लगेच प्रिया आणि अस्मिता यांच्या तर बोबडी वळतात. कुणाला काय उत्तर द्यावे ते त्यांना समजत नाही. आणि तू प्रतिमाची मुलगी आहे म्हणून मी तुला एक गोष्ट सांगते की आता तू तुझ्या आयुष्याचा विचार कर. अर्जुन तुझ्या आयुष्यात नाही येऊ शकत कारण सायलीने अर्जुन आता एकमेकांच्या खूपच जवळ गेले आहे आणि त्यांच्या संसाराला सुरुवात होऊन त्यांच्या आयुष्यात एक गोंडस बाळसुद्धा येते, म्हणजे या सुवेदारांच्या फॅमिलीचा वारससुद्धा त्यांच्या पोटामध्ये येतो. त्यामुळे तू आता दुसरे लग्न कर आणि सुखात राहा. माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी राहीन कारण माझ्या प्रतिमाची मुलगी तू आहे आणि या घरची तू सून होऊ शकली नाही, परंतु दुसरा काहीतरी निर्णय तू घे आणि तो योग्य निर्णय घेऊन आपल्या सुखी जीवनाचा विचार कर. तेव्हा प्रियाची तर मात्र बोबडी वळते आणि प्रिया म्हणते की आता ही पूर्णाई आजी सुद्धा बदलली तर आता आपले काही खरे नाही. तेव्हा आता प्रिया ही दुसरा डाव खेळणार असते. ती अश्विनबरोबर कसे लग्न करण्यासाठी अश्विनला तयार करते आणि परत सायली या लग्नासाठी प्रियाचा कसा डाव उधळून लावते ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.